पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी आता मी तुकाराम सरांना बोलवते. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. नमस्कार सर. तर आजची शेअर मार्केटबद्दलच्या ज्ञानाची जी बॅच होती आपली ही सरांनी घेतली होती 2024 ऑक्टोबर 2024. तर या शेअर मार्केटच्या ज्ञानाबद्दलच्या ज्ञानदान जे सरांनी केलं आहे त्या ज्ञानाचा उत्सव असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तर या कार्यक्रमावर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सर, पांडुरंग सर, विलास सर, मॅडम आणि इथे सर्व जमलेले ऑक्टोबर बॅचचे सर्व सदस्य आणि विद्यार्थी. तर डिप्टेक परिवारामध्ये शेअर मार्केट हे भविष्य उज्ज्वल करू पाहणारे या अंधकार दुनियेत बोलायला काही हरकत नाही, कारण एवढं प्रामाणिकपणे ज्ञान देणारा शेअर मार्केटबद्दल सरांसारखा दुसरा मला आजपर्यंत तरी दिसला नाही. असे सर्व विद्यार्थी अंधकारमय जीवनामध्ये लुकलुकणारे तारे म्हणायला काय हरकत नाही यांना, जे सरांनी प्रफुल्लित केलेत, प्रज्वलित केलेत की ते उद्याच्याला भविष्यामध्ये शेअर मार्केटमध्ये हे लुकलुकणारच आहेत. तर सराबद्दल बोलायचं झालं तर 17 वर्ष देश सेवा करून रिटायर झाल्यानंतर आपण नवीन काय करायला पाहिजे याबद्दल सरांनी नोकरीसाठी पण प्रयत्न केले, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा तयारी केली, काही एक्झाम्स दिल्या. पण त्याच्यानंतर सरांना याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो, तर सरांनी स्वतः शेअर मार्केटबद्दल ज्ञान संपन्न केलं आणि जे ज्ञान घेतलं सरांनी आपल्याला सांगितलेलं पण आहे की मी पण ट्रेडिंग करत होतो आधी. नंतर सरांनी याबद्दल थोडा विचार केला की आपल्याला ज्या ह्या गोष्टीमध्ये शेअर मार्केटच्या अभ्यासाबद्दल ज्या अडचणी आल्यात, ह्या अडचणी ग्रामीण भागात सर्वसामान्य माणसांना प्रत्येकाला येत आहेत. तर ह्यासाठी आपण काहीतरी वेगळा उपक्रम राबवला पाहिजे. तर सरांनी त्यासाठी डिप्टेक परिवार ही टीचिंग क्लासेस चालू केले. ते सुरुवातीला फ्रीमध्ये होते, पण सरांना फ्रीमध्ये केल्यानंतर हा अनुभव आला की आपण जे मोफत ज्ञान देतोय हे ज्ञान येणारे जे सर्वसामान्य लोक आहेत, पण मार्केटमध्ये येतात, कोण नवसाने येतो, कोण हौसेने येतो, सगळाच काही इथं बोलत नाही की मी कोण असा येतो की नाही आपल्याकडे आता नवीन काही करण्यासारखं नाही, मग आपण क्लास जॉईन करून बघू, पण तो सिरियसली त्या गोष्टीला घेत नाही. तर सरांनी मग एक नाममात्र शुल्क म्हणून घेऊन बॅचेस चालू केल्या. त्याची आपली ही तिसरी बॅच आणि आपण त्याचे सर्वजण विद्यार्थी. तर सरांना जे ज्ञान संपन्न केलं ते वैयक्तिक न ठेवता सर्वांना दिलं. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे हे मंदिर. त्या उक्तीप्रमाणे सरांनी आपल्याकडे जे ज्ञान होतं ते इतरांना वाटत गेले. आणि मला तर मी 2017 पासून शेअर मार्केटबद्दल ज्ञात आहे. मी तुम्हाला सुरुवातीची आणि ह्या बॅचचा सर्वात शेवटचं ॲडमिशन झालेला मी विद्यार्थी. तर तो म्हणजे सुरुवातीला ॲडमिशन फुल झाले होते. बाजीराव सरांकडून मला कॉल आला की असं सर शेअर मार्केटबद्दल क्लास घेत आहेत, तर तुम्ही जॉईन करता का. तर बाजीराव सर त्यांचे याच्या अगोदरच्या बॅचचे विद्यार्थी, आदूचे पप्पा, आणि मी मग शेवटला घेतला. आणि त्या टायमाला पण इंट्रोडक्शन झालं, ते धावतच झालं शेवटी. आणि नंतर क्लास चालू झाला तो 22 ऑक्टोबर 2024 पहिला डे होता क्लासचा. सुरुवात झाली, सुरुवातीचा पहिला दिवस झाला त्या दिवशीच मी ओळखून चुकलो की मला याबद्दल थोडं तर ज्ञान होतं की माणूस खरं सांगतोय का खोटं सांगतोय. त्याबद्दल पहिल्या दिवशीच मला हे कळून चुकलं की शेअर मार्केटमध्ये शिकवणारी ही प्रामाणिक व्यक्ती आहे. ह्या व्यक्तीकडून आपल्याला जेवढं ज्ञान घेता येईल तेवढं आपण घेतलं पाहिजे. तर जसे जसे दिवस पुढे ढकलत गेले, क्लास होत गेले, जे सुरुवातीपासून शेअर मार्केट काय चीज असते, ज्या माणसांना शेअर मार्केटचा यस माहिती नव्हता, आज ते लोक परफेक्ट सरांनी जे ज्ञान दिलं आहे त्याच्या आधारे आज काही ना काही प्रॉफिट बनवत आहेत. तर सरांचा सगळ्यात चांगला स्वभाव म्हणजे सर जर क्लासमध्ये जॉईन झाले तर सुरुवातीला किती जण आलेत, कोण कोण आहे, आणि जर एखादा व्यक्ती जर
त्यांना नाही दिसला तर ते आवर्जून त्याच्या जवळच्या व्यक्तीला विचारणार हे कुठे गेलेत, क्लासला जॉईन करत नाहीत, त्या व्यक्तीचं नाव घेणार. म्हणजे हा खास स्वभाव शेअर मार्केटमध्ये तर असे किती का नुसते पैसे कमवणारे किती का व्यक्ती आहेत, पण सरांसारखा व्यक्ती मी तरी आजपर्यंत पाहिला नाही. सर ऑप्शन फ्युचर गायब तर केलं तुम्ही, पण आम्हाला तुम्ही दीपटेक परिवाराशिवाय दुसरा ऑप्शन ठेवला नाही आणि आमचं फ्युचर हे तुम्ही ब्राईट करून सोडलं. ऑप्शन फ्युचर तुम्ही ट्रेडिंग तर करू नका सांगितलं, पण ऑप्शन तर दुसरा ठेवला नाही. का तर सरांनी एवढं ज्ञान दिलंय की ती ह्या ज्ञानावरती जर आपण व्यवस्थित प्रॅक्टिस केली आणि पुढं जर असंच जर त्याच्यामध्ये कंटिन्युएशन ठेवलं तर नक्कीच आपण एक दिवस चांगले ज्ञान संपन्न होऊ आणि यामधून आपलं भविष्य उज्ज्वल करू. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. आणि आपण सर्व इथं एवढ्या मोठ्या संख्येने आलात आज कार्यक्रमाला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. खूप छान सांगितलं तुकाराम सरांनी. आयुष्य आपलं कसं घडतंय सगळ्यांच्यामुळं हे आपल्याला दिसतंय. आता पुढे मी चितळे सर, राजेंद्र चितळे सरांना आवाहन करते, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर माझी ही बोलण्याची पहिलीच वेळ आहे एवढ्या लोकांसमोर. तसं थोडंफार बोललेलो आहे, कधी कधी एक नाटकात वगैरे भाग घेतला होता, पण इतका नाही. आणि आज दीपक सर, पांडुरंग तात्या, आपले अमोल सर आले नाही तर त्यांनी अजून इंटरेस्ट वाढवला असता. बाकी दीपटेकची सर्व फॅमिली, सर्वांना माझा नमस्कार. दीपक सरांमुळे मी फार म्हणजे खाली गेलेलं थोडक्यात वरती आला. आम्ही 2005 नंतर जे आपल्या मार्केटमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये परिस्थिती आली होती, त्याच्यामध्ये आम्ही 2-3 अशा संस्था होत्या किंवा अशा कंपन्या होत्या, त्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट केल्याने त्याच्यातलं काहीच मिळालं नाही, सगळं फ्लॉप झालं. त्याच्यानंतर घरातून मिसेसचा पण थोडा दबाव होता की याच्यात तुम्ही जा किंवा नका जाऊ, इन्व्हेस्ट करू नका. पण तरी पण मी थोडा सपोर्ट घेऊन इन्व्हेस्ट केलं. आत्ता सध्या 15% सगळ्यामध्ये प्रॉफिट आहे. बाकी थँक्यू सर, सगळ्यांचे आभार. राजेंद्र सरांनी जे काही भावना व्यक्त केली ती सगळ्यांचीच आहे. घरातल्या लक्ष्मीला वाटत असतं की नुकसान नको व्हायला, आहे ते आपलं जपावं, आणि घरातल्या नारायणाचं असं मत असतं की नाही मी थोडंसं जास्त लावीन आणि ह्यातनं आणखीन बनवीन. तर ह्याच्यासाठी आपल्याला जो योग्य प्लॅटफॉर्म लागला आहे मार्केटसाठी, त्याला तोड नाही. आता पुढील मनोगत व्यक्त करायसाठी मी श्रद्धाताईंना बोलवते. श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपल्या दीपटेक ऑक्टोबर 2024च्या मेळाव्याची सुरुवात झाली आहे. आदरणीय व्यासपीठ, सर आणि मॅडम, उपस्थित मान्यवर आणि आपल्या दीपटेक परिवारातील सदस्य यांना माझा नमस्कार. मी जेव्हा क्लास जॉईन केला तेव्हा मला क्लासबद्दल म्हणजे शेअर मार्केट फक्त शब्द माहीत होता, त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. आणि सरांचा क्लास जॉईन केल्यावर मला समजलं की म्हणजे सर एकदम समजवून, म्हणजे मला तेव्हा वाटलं होतं की मला काहीच येणार नाही क्लासमध्ये, पण सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने शिकवलं आहे. आणि सगळ्या महिला म्हणजे ज्या जॉबला जात नाहीत, घरात असतात, त्यांच्याकडे मोबाईल असतो, त्या मोबाईलचा आपण कसा वापर करावा हे मला क्लास चालू झाल्यावर समजलं. माझ्याकडे झूम मीटिंग, टेलिग्राम हे ऑप्शन नव्हते. जेव्हा क्लास चालू झाला तेव्हा मी हे सगळे ऑप्शन घेतले, नवीन मोबाईल घेतला आणि त्यातून म्हणजे आपल्याला काय काय शिकायला भेटतं हे मला समजलं सरांच्या क्लासमुळे. आणि बोलण्यासारखं खूप आहे, पण मला आता मी पहिल्यांदाच बोलते एवढ्या माणसांसमोर.
बाकी मी दशरथ सरांना थँक्यू म्हणते आणि माझ्या मिस्टरांना, त्यांनी मला सपोर्ट केला आणि क्लास जॉईन करण्यासाठी. आणि मी क्लास एका दिवसात जॉईन केला आहे, म्हणजे सरांना ॲडमिशन घेतलं आणि दुसऱ्या दिवसापासून क्लास जॉईन केला. थँक्यू. माझी अशी विनंती आहे की माझं BCom झालेलं आहे, पण ते BCom होऊनसुद्धा मला मोबाईलचा वापर कसा करावा हे माहिती नव्हतं आणि सरांच्या क्लासमुळे ते मला समजलं आहे. म्हणजे मला सगळ्या महिलांना सांगायचं आहे की त्यांनी म्हणजे आपण जे मोबाईलवर टाईमपास करतो तो न करता अशा गोष्टींचं ज्ञान घ्यावं आणि त्यापासून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावा. श्रद्धाताईंच्या मिस्टरांना धन्यवाद पहिला, कारण बाई शिकली प्रगती झाली हे त्यांनी ओळखलं. आणि श्रद्धाताईंनी जे सांगितलं की मला काहीच वापरता येत नाहीत, कोणते प्लॅटफॉर्म माहीत नव्हते वगैरे, पण सरांच्या ह्याच्यामुळे त्यांनी सगळं शिकून त्यांनी पुढे आणखीन दुसऱ्यांना आवाहन केलं की तुम्ही पण शिका. ही फार मोठी गोष्ट आहे. आता पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी नारायण सरांना बोलवत आहे. नमस्कार. मी शासकीय सेवेत फायनान्स डिपार्टमेंटमध्ये 34 वर्ष नोकरी केली, पण शेअर मार्केटमध्ये मला 0 नॉलेज होतं. ह्या बॅचमध्ये 4 नंबरचं ॲडमिशन माझं. तर ह्या क्लासमुळं दीपक सरांच्या मार्गदर्शनाखाली मी LKG to SSC पास झालो. आता याच्यापुढे 11वीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतचा प्रवास माझा चालू होईल. एवढं बोलतो. थँक्यू. ज्या विद्यार्थ्याला आपण आणखीन ज्ञान घेऊन पुढं जायची लालसा आहे आणि त्याच्यासाठी दीपक सर मिळाले आहेत, ते नक्कीच पुढे जातील. त्यांना शुभेच्छा. आता मला एक विशेष सांगायचं म्हणजे पल्लवीताईंचं नाव आहे मनोगत व्यक्त करायला. त्या मगाशीच म्हणत होत्या, सर जास्त विचार करत बसतात पण मी धडक मारते. मला त्यांचा हा शब्द फार आवडला. तर साहेब बुल तर पल्लवीताईंनी आपलं मनोगत व्यक्त करायला पुढे यावं. नमस्कार सगळ्यांना आणि डिपटेक फॅमिलीला. मी कधी पुढं आलेच नाही फक्त, आणि माझ्याकडून काही शब्द चुकले तर मला माफ करा. खूप दिवसांनी आपल्याला भेटण्याची आस लागली होती आणि आज ती पूर्ण झाली. आपण सगळे भेटत होतो पण ऑनलाईन भेटत होतो, पण प्रत्यक्ष भेटून सगळ्यांना आनंद वाटला. आणि नाते रक्ताचेच असावे असं काही नाही ना. रक्ताच्या नात्यांपेक्षा आपलं वेगळंच नातं बनलंय, ते म्हणजे डिपटेक फॅमिलीमुळं बनलंय. आणि आपल्याकडं खूप वेळ कमी आहे, त्याच्यामुळं मी थोडं सरांसाठी 2 ओळी कवितेच्या म्हणणार आहे. प्रत्येक शिष्याच्या वाटेवरी गुरु तुमच्यासारखेच भेटावे. प्रत्येक शिष्याच्या वाटेवरी गुरु तुमच्यासारखेच भेटावे. अनुभव आणि ज्ञानाचे सागर निस्वार्थपणे शिष्यास वाटावे. अनुभव आणि ज्ञानाचे सागर निस्वार्थपणे शिष्यास वाटावे. धरावा हात असा विद्यार्थ्याचा त्याच्या भविष्यापाशी सोडावा. धरावा हात असा विद्यार्थ्याचा त्याच्या भविष्यापाशी सोडावा. तुमच्या एका शिकवणीने एक आदर्श नागरिक घडावा. तुमच्या एका शिकवणीने एक आदर्श नागरिक घडावा. तुमच्या पेरलेल्या विचारांवरती झुडपाचा वटवृक्ष उभा राहावा. तुमच्या पेरलेल्या विचारांवरती झुडपाचा वटवृक्ष उभा राहावा. तुम्ही तुमचा ज्ञानरूपी सागर राष्ट्रहितासाठीच व्हावा. राष्ट्रहितासाठीच व्हावा. सांगायचं म्हणजे मी कमी शिकलेली आहे आणि असं एवढं वाटतच नव्हतं की मी काय म्हणजे लहान मुलं हे घर संसार ह्याच्यापेक्षा मी काय करेल असं वाटत नव्हतं. पण सरांबरोबर आणि सपोर्ट म्हणजे आमच्या मिस्टरांचा, विजय सरांचा, ही तू बस बरोबर
म्हणजे नको तू शिकू नको, पण पहिलं बस. त्यांचं मला पहिले असं वाटायचं की ते मला दबावाखाली घेतात. पण आज त्यांच्याचमुळं मी खरंच करू शकते चांगलं. आणि सर एवढ्या सोप्या भाषेत दीपक सर सांगतात की कुणाला पण समजून जाईल, साधारण व्यक्तींना पण गोष्ट समजून जाईल. थँक्यू सर. माझ्याकडून काही चुकलं असेल तर सगळ्यांना क्षमा करा मला. पल्लवी मॅडमनी आपल्या ज्या भावना आहेत ते खूपच छान सांगितल्यात. चुकलं काहीच नाही, त्यामुळं क्षमेचा काही प्रश्नच नाही आहे. ह्याच्यातनं एक आपल्यासमोर असं येतं की तळागाळातल्या त्या ज्या म्हटल्या स्वतःसाठीच, तसं ज्यांना खरंच काही, मलासुद्धा अजिबात शेअर मार्केट वगैरे काहीही माहीत नव्हतं. आणि असंही मी सध्या बॅक बेंचर्सच आहे. पण मी वर्गात आहे एवढंच मला सध्या खूप आहे. आपण छान सांगितलं अगदी. आणि सरांची जी सगळ्यांना पुढं ओढण्याची वृत्ती आहे ती खासच आहे. आता मी पुढे दीप्ती मॅडमना आपलं मनोगत व्यक्त करायला बोलवते. दीप्ती मॅडमनाही शेअर मार्केटमध्ये जे अनुभव आले आणि सरांचा जो वेगळा अनुभव आला तो खूप छान आहे अगदी, असं त्यांच्या बोलण्यातनं मला कळलेलं आहे. नमस्कार सगळ्यांना, सरांना पण नमस्कार. आपली बॅच तशी 15 ऑक्टोबरला सरांचे फॉर्म वगैरे सगळे भरून झालेले आणि तेव्हापासून चालू झाली. आणि मी शेअर मार्केटमध्ये तशी 2007मध्ये मी एंट्री केली आणि 8मध्ये मी वाहून गेले. आणि मग त्यानंतर मी परत शेअर मार्केट फक्त म्हणजे वाचन माझं खूप होतं त्याच्यामध्ये, पण असं जास्त मी इंटरेस्ट कधी घेतला नाही कारण टेक्निकल नॉलेज काहीच नव्हतं. पण खरं सांगायचं तर सरांच्यामुळे म्हणजे सरांचा व्हिडिओ यूट्यूबवर सर्च करता करता सरांचा व्हिडिओ आला आणि त्यानंतर मग म्हणजे असं एक म्हणतात ना की काहीतरी आपलं गेल्या जन्माचं ह्याच्यावर विश्वास असावा म्हणून हे आपण एवढे सगळे एकत्र जमलो आहोत. त्याशिवाय ते शक्य नाही आहे. कोण कुठून वगैरे आलेलं आहे काय आहे, पण एक प्रत्येकाला एक शिकण्याची खूप आवड, प्रत्येकाला ह्या विषयामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि चांगल्या उद्देशाने म्हणून हे सर आपल्याला भेटलेत. मी पण 2 कोर्स केले, त्याच्यामध्ये पण फ्युचर ऑप्शन पण केलं, पण सरांनी शिकवलं की का करू नये. आणि एक सरांचं मला इथे सांगावंसं वाटतं की सरांनी म्हणजे टेक्निकल नॉलेज म्हणजे लॅपटॉप कसा वापरावा, शेअर कशी स्क्रीन कशी शेअर करावी, ह्या गोष्टी अगदी कितीही वेळा प्रत्येकाने विचारल्या तरीसुद्धा सरांनी न कंटाळता त्या आपल्याला त्यांनी शिकवल्या आणि प्रत्येकाचा अगदी प्रोग्रेस झाला. आणि आपला हा पहिल्या पण ह्याच्या अगोदरच्या बॅचला पण मी फॉर्म भरला होता, पण 6 महिने म्हटल्यानंतर मी म्हटलं नाही बाबा एवढं नाही जमलं. आणि म्हणून मी कंटिन्यू केला नाही. आणि नंतर मी हे केदार सर आहेत, केदार गवाणकर, त्या आम्ही एकाच ठिकाणी ते बोरिवलीमध्ये शिकायला थोडंफार जात होतो टेक्निकल. तर त्यांना मी तुमचा व्हिडिओ अगोदर पाठवलं होता आणि आम्ही ऑनलाईन बघायचो तुमचं लाईव्ह मार्केट. आणि नंतर मग त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि परत त्यांनी मला सांगितलं की नाही मॅडम तुम्ही घ्याच म्हणून ॲडमिशन. म्हणून मी परत सरांना रिक्वेस्ट केली होती 1 महिन्यानंतर, पण सरांची शिस्त बघून सरांनी मला काय त्या परत ॲडमिशन दिलेलं नाही. पण ज्या वेळेला सरांनी ह्या क्लाससाठी जेव्हा फॉर्म काढले त्यावेळेला मात्र मला वाटतं की मी एक 5-6 ह्याच्यातच पहिल्या ह्याच्यातच मी ॲडमिशन घेतलं होतं. आणि खरंच म्हणजे खूप इतके मी 2 क्लास केले, पण टेक्निकल आणखीन ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या फक्त सरांच्याकडूनच आपण शिकू शकतो. कारण एवढं डीपमध्ये कोणीच शिकवत नाही. तुम्ही कितीही पैसे घाला पण आपण तेवढं नॉलेज घेऊच शकत नाही. आणि सरांनी म्हणजे प्रत्येकाला एवढा कॉन्फिडन्स दिलेला आहे की आता प्रत्येकजण इथे येऊन बोलतोय, 2 शब्द का होईना पण बोलतोय तो. आणि नुसतंच शेअर मार्केटचं ज्ञान नाही दिलं सरांनी, आपल्याला सामाजिक बांधिलकी शिकवली, कॉन्फिडन्स दिला.
व्यावहारिक ज्ञान दिलं, आपण कुठे कुठे चुकू शकतो, आपल्याला आणखी कसली भीती वाटते ती महिलांच्याकडे विशेष करून सरांनी लक्ष दिलं की नाही हे तुम्हाला जमणारच, प्रॅक्टिस करा, हे तुम्हाला येणारच. आणि सगळ्यांनी ते करून दाखवलेलं आहे सरांना. आणि सरांनी म्हणजे आम्हाला पर्सनली सुद्धा इन्व्हेस्टमेंटसाठी खूप गायडन्स केला आणि त्याप्रमाणे आम्ही मिस्टर आणि आम्ही दोघांनी पण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पूर्ण अगदी तशीच. आणि पूर्ण विश्वास आहे की आम्ही बिंदास झालो आहोत, की काही भीती नाही आहे आता आम्हाला. मिस्टरांना पण यायची खूप इच्छा होती, पण एक मी छोटंसं दुकान चालू केलं आहे आत्ताच 2 महिने झाले, तर त्याच्यामुळे मग त्यांना येता नाही आलेलं आहे. नाहीतर त्यांना पण सरांना खूप भेटायची इच्छा होती. एवढं बोलून मी माझे 2 शब्द